रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण चाललोय आंबे काढायला दरवर्षीप्रमाणे. ऋतिक, मी आणि सत्यम मामाच्या इथं थांबलाय. तर इथून जाणार आहे आता मामाच्या इथं गाडी घ्यायला आणि मग जाणार आहे गावाला. तर चला दाखवतो आज आंबे कसे काढतोय. दरवर्षी आम्हाला आहे ना पाऊस लागतो, तर ह्या वर्षी बघू चांगलं ऊन पडलंय बाहेर. ह्या बघा ऊन पडलं, ह्या वेळेस पावसाचं काय वातावरण दिसत नाही. तर चला दाखवतो तुम्हाला, जेवढं दाखवता येईल तेवढं. आणि आमच्या आंब्याच्या बागेत कसं जायचं वगैरे ते सगळं दाखवतो. नटू बाय कर, बाय. तर चला निघूया. ए बाय मम्मी. आणि आज आमच्याकडं वहिनी आल्या होत्या, जेवण केलं, पण आज काही मी थांबत नाही आहे. तर चला जाऊयात आपण. हे बाई शब्द दाखव, केवढा आहे बघ. हे बघ केवढा आहे बघ, इथं बघ, इथं हा बघ केवढा आहे. त्याला काय बाई म्हणतात रे. हा बघ, हा बघ, याच नाही पोट आहे मला, पोट आहे मला. चला चला निघूया आता. तर मामाच्या इथं पोचलोय आपण. बघा इथं गाडी लावली, तिथनं गाडी घ्यायची आणि जायचं. तर सत्यम पण आलाय. काय कर रे, असा गॉगल बिगल टाकून आलाय. चला आता मामीकडनं चावी घेऊयात आणि निघूयात. ऐकर रियाज, इकडे रेव आहे. ह्या खिडकीत एक आणि त्या खिडकीत. तर आता आपण निघालेलो आहे. सध्या वगैरे सगळे आलेत, तर गाडीत बसलोय आम्ही. हे बघा गाडीचा व्ह्यू मस्त, गॉगल बिगल टाकलाय. आता निघूयात. चला. गणपती बाप्पा मोरया. आता बघू किती आंबे भेटतायत. इकडे चल. पहिलं सीएनजी भरायला लागणार आहे. आता पहिलं गाडीमध्ये पहिलं सीएनजी भरायचा आणि मग निघायचं. अरे तुझं तोंडच भरट आहे रे. भरट दिसतंय मला. हा हायवेला गेलो होतो, पण काय आम्हाला सीएनजी तिथं भेटला नाही. भेटला म्हणजे गर्दीच एवढी होती, ते तासभर गेला असता आमचा. आता आम्ही घातली नाऱ्यामध्ये गाडी. बघू इथं नाऱ्यामध्ये भेटतंय की नाही. इथं भेटतो, कारण का प्रॉपर सीएनजी पंपच लवकर भेटला पाहिजे. वरती डोंजाच्या इथं असतो फाट्यावर, पण त्या डोंजावरती कधी कधी संपलेला असतो सीएनजी, भेटत नाही. मग ते पेट्रोलवर जायला लागतं वरती. सीएनजी ला परवडते, त्यामुळं फिरून चाललोय. पंपापाशी पोहोचलोय आणि इथं लाईन आहे सीएनजीला. एवढी नाही दिसत आहे जेवढी असली पाहिजे, एवढी नाही. 4-5च गाड्या आहेत समोर. तर चला लाईनीला लावूयात गाडी आणि निघाल्यावर दाखवतो मग. तर आता आपण आलोय पंपाच्या आतमध्ये, एंट्री मारली. समोर 2-3 गाड्या आहेत अजून. होईल आता 10-15 मिनटं लागले, पण होईल काम आपलं सीएनजी भरून. चला आता इकडनं हॉटेलवर जायचं पप्पांच्या इथं. तिथनं चावी घ्यायची आहे हॉटेलची, कारण का ऋतिक भाऊंनी सांगितलंच नव्हतं की गावाच्या घराची चावी नाही आणली. तर आता तिथनं चावी घ्यायची आणि मग निघायचं. तर अजून आम्हाला अर्धा तास इथंच जाणार आहे. सीएनजी भरून झालं आहे ना बघा, सगळी सीएनजी भरून झालं आहे. आता चाललो आहे आपण पप्पांच्या इथं. चला मंडळी, आपण पोहोचलो आता खडकवासल्यामध्ये. पप्पांच्या इथं काही चावी आणायला गेलो नाही,
कारण का पप्पा म्हणले चावी घरी आहे, तुम्ही माझ्याकडे कशी काही चावी घ्यायला आता. चावी काही घेतली नाही, आम्ही डायरेक्ट निघून आलो आहे. आता इथं एखादं किराणा मालाचं दुकान बघून पोती घ्यायची, मग डायरेक्ट जायचं. मस्त खडकवासल्या पोचलो. आज गर्दी पण नाही आहे खडकवासल्या. व्ह्यू दाखवला असता पण आम्हाला झाला आहे उशीर. पाऊस पडायची शक्यता थोडी जास्त वाटते कारण ढग भरले. मस्त व्ह्यू आहे. सिंहगडचा व्ह्यू बघा आता मस्त पैकी. काळ्या ढगात डायरेक्ट. पुण्यात वाटतं पाऊस आलाय, इकडे तर नाही अजून आला. बघू आता, कारण का मागच्या वर्षी आंबे काढायला गेलो होतो तेव्हा पण पाऊस पडत होता. पावसात आंबे काढले, तर ह्या वर्षी पण तसंच होतंय. बघूयात चला. तर आता आम्ही पोते घ्यायला थांबलोय. सत्यम पोते घ्यायला. पोती ऐका की काका, एखादं असं पोते द्या ना हे वालं आंबे घ्यायला. खालचं पोते घेऊन निघायचे आता इथून. वडापाव खाणार आहे इथं आता पुढच्या चौकात. मला एक लय वडापाव आवडतो. एक ते काय करायचंय एवढं, एक बाद झालं घ्यायला. तर इथं समोर एक वडापाव आहे, पुढच्या बाजूला खानापुराचा थोडा पुढं. हा बाद झाले. 2 ही घे आणि हे एक घे. ते वडापाव खाणार आणि मग निघणार. भूक लागली, नाश्ता बी नाही केला, तसंच निघून आले. इथला वडापाव आवडतो मला. गाडी इकडे लावली ना वडापाव खायला आलो. आता मस्त 1-2 वडापाव खायचे मग निघायचं. आता आमचा वडापाव आलेला आहे तर मग चालू निघाला खायला. आता वडापाव खाऊन झाले. मस्त 3 वडापाव ठोकले सत्यम यांनी एकच खाल्लाय. खुचकं आहे. आता चला निघूयात. तर मंडळी आपण आता पोचलोय कुरणच्या पाठीवरती. 3:30 वाजता पोचलोय. हा आता काय आंबे काढणार आहे आणि काय करणार आहे आमचं आम्हालाच कळाना. तर पोचलेलो आहे. बघूयात किती आंबे काढता येत आहेत आणि किती नाही. तरी पोचलोय. कसं दिसतंय बघा व्ह्यू गावाचा. काय भारी व्ह्यू झाला. काय विषय. अरे बापरे, फोटोग्राफी चालू आहे इकडं. मस्त बस थांबून ते पण फोटो काढता येत. त्या काय म्हणणं आहे तुझ्या आजच्या वातावरणात? पडेल का पाऊस? आंब्याच्या सीझन मध्ये आला तर दरवेळेस कंटिन्यू पाऊस पडतोच आपल्या इथं. तर दरवेळेस प्रमाणे आम्ही आलोय आंबे काढायला. आता आमची इथं खालच्या साईडला बाग आहे. व्ह्यू बघा आणि तिकडनं आलेला आहे पाऊस. हे बघा दिसलं का? आता डोंगर दिसत होते ना, आता काहीच नाही दिसत आहे. सत्यम काय म्हणणं आहे? एकदम जन्नत जन्नत. फील आता झाडावर चढायला कसं माज मोडन. तर चला जेवढे काढता येतील तेवढे आंबे काढूयात. हे बघा याचं चालू झालं उड्या मारायचं. तर चला दाखव तुम्हाला आंब्याची बाग वगैरे. एक घे पोती घे, चल पटकन निघूयात आता. मोबाईलला ठेवायला पिशवी वगैरे घेतली आहे मस्तपैकी. काय व्ह्यू झालाय भारी. गाडी बघा. नाही घे ना बॉटल घे की एक, काय विषय नाही. घे हा ही घे. कोणती? मंडळी गावाला आलोय आणि असं नाही केलं तर मग कसं व्हायचं. हा हे बघा काय चाललंय याचं. तर मोबाईल मी मला दाखव. बघा पावसासाठी वाचण्यासाठी जुगाड. भिजलो आम्ही चालू व्हायच्या आधीच. आंबे काढायच्या आधीच भिजलो. चला ए पुती घे, पुती घे चल. सत्यम गेला होता शर्ट काढायला बनेलवर आलाय. माझा मी शर्ट घेऊन गेला. मस्त करवंदाची जाळी भेटली आता आम्हाला. करवंद खातोय का बघा. सत्य म्हणतो पिशव्या नाही पाहिजे होते. अरे खा.
हाय टाकलेला हाय धंदा. चला ये चला चला. कसं आहे मॅन वर्सेस वाईल्ड. ए कुठे चालला तिकडे खाली इकडे पुढे. हमको खाने के लिए कुछ नहीं है, इसकी वजह से हमने ये लिया है, करवंद लिया है, करवंद, और इसी पे हमारा गुजारा होगा अभी. और ये पानी का बॉटल ये का. पानी का बोतल इतना ही, देखो 3 जनों में इतना ही है. पोचलोय आपण आपल्या बागेपाशी आंब्याच्या. हे बघा हे सगळे आपले आंबे आहेत तिथले. 20 एक आंबा आहे. 20-22 झाडं आहेत. हा उतरवलायच आंबा कोणीतरी काढून नेले तुझा. हा हो बघ इथं दिसणार नाही. शेंड्यावरती ठेवलं तिथले आंबे कुठे गेले फक्त. तर मंडळी आपण आलोय तर खरं झाडाचे आंबे झालेत गायब. कारण का इथं लक्ष ठेवायला धप्पा म्हणतोय सत्यम. इथं लक्ष ठेवायलाच कोण नाही ना, त्यामुळे झालाय स्कॅम आमच्या बरोबर. आंबेच नाही राहिले. एवढ्या पावसा पाण्याचं एवढ्या पावसा पाण्याचं आलोय आम्ही खरं. काय अवघड विषय झाला सगळा. हा चला पहिला आंबा भेटलेला आहे. हा बघा आहे बऱ्यापैकी, पण ह्याच्यापेक्षा मोठा आंबा भेटतो. आंबेच नाही झाडावर. आम्ही एवढं जीव तोडून आलो, कोणीतरी आंबेच काढून नेले. ते काय अख्खा पाला बिला पडलाय झाडाखाली. इथं अवघड राव. त्या साईडला बघा दिसलं का. आंबाच ठेवला नाही झाडावरती, अख्खे आंबे उतरवून नेल्यात. आता परत गावात जायचं आतमध्ये. खोडी घेऊन यायचं प्लॅन चालू आहे. वरचे टोकातले आंबे काढायला. आणि आत्ताच एवढा अंधार पडलाय. हो एवढे आंबे दाखव. आंबे केवढे भेटलेत हे एका झाडावरती. एवढीच बघा. एक पोतं भरायचं अख्खं एका झाडा. चला जाऊयात गाडीकडे. घे चल हे ठेवून देऊ गाडीत. तर पोचले गाडीपाशी. आता जायचं गावात. चला गाडीत बसल्या हे बघायचं. खायची सुरुवात झाली. चपाती आणि सुकट. चला गावात जायच्या अगोदर भाकर गाठवायची. इथं आंबे नाही भेटले, त्याचं काही पडलेलं नाही. आता जेवणावरती ताव मारलाय बाईंनी. आंबे भेटणार काय. काय आंबे भेटणार. आंबेच नाही झाडाला. काय आंबे भेटणार. धरणाचा व्ह्यू आत्ता बघा. पावसाळ्यात आल्यावर तुम्हाला धरणाचा व्ह्यू दाखवतो. अख्खं फुल भरलेलं असतं ते. टच तर पोचलोय गावात आपण. मस्त रोड झालाय गावात. पण आता एका मिनिटात जाऊन घोडी बनवणार आहे. लगेच जाण लगेच या. लगेच गाडी वळवून येतो वर. काय रोड झालाय राव मोठा 2 पदरी. मस्त रोड केलाय. लग्नाच्या वेळेस हा रोड अख्खा खंदलेला होता. हे आलं आपलं घर. उतर. तेवढं
बंद. तर आम्ही आता पांढऱ्या आंब्यावर थांबलोय आंबा काढायला. हे बघा वरती गेलाय होत्या आंबे काढतोय. हो आता किती भेटतात, जेवढे भेटतात तेवढे जाऊ घेऊन. सत्यम आंबा झेलतोय घ्यायला. दाखव कसला काढला पहिला आंबा मंद कुठचा. तर मंडळी मी पोचलोय आता वरती. आंबा बघ हो का आंबे. हे बघा आंबे, ह्याला म्हणतात आंबे. हे बघा आंबे, आंबेच आंबे सगळीकडे आंबेच आंबे. हे बघा आंबे इकडे बघा मस्त. आता इथं सगळं होऊन जाईल काम. तर चला काढूयात आता आंबे. सत्यमकडे जेव्हा चला दाखवतो तुम्हाला एक आंबा काढून. धर सत्यम. पकडलेला आहे सत्यम आंबा. चला काढतो आता पटापटा. मंडळी आंबे काढून झाले सगळे. हो दम लागला रे घाणे मारवडीचं. कसं आहे माकड ह्याला खाली. एवढा भरले बघा. चला जाऊयात आता जांभळ्यात. झालंय बघा. कुडी पकडली एक साईडला, वन साईडला. हातबीत सगळे भरलेले आहेत एकदम मस्त. साल पटलोय. हे बघा कपडे तर बघा. आता चाललोय परत जांभळ्यामध्ये. थोडेफार आंबे आहेत वरती टोकात, ते खुडीने काढायचा प्लॅनिंग आहे. चला इकडे गेलो काढू. पाहिलं हे कशाला ठेवले बसायला ते तुला बसायला ठेवले बघ. चला आता जांभळ्यात गेलो दाखवतो. अंधार पडायला लागलाय, दिसत नाही एवढं व्हिडिओमध्ये. घ्या ॲडजस्ट करून. आता मंडळी आपण पोचलो इथं परत जांभळ्यामध्ये. हे बघा थोडंसं चतकोर भाकर खाल्ली ती घाली. आता परत जायचं खाली. हा पांढराच म्हणतो आपल्या जांभळ्यात आंबा काढायला. घे ना, आहे की किशात आहे की माझ्या. पांढरी पिशवी घे. मग आता करवंदा आणि जांभळांचा पण प्लॅन झालाय, ते पण घेऊन जायचं. तर चला लेट्स गो गाईज. हे घे चल पिशवी. उचल पिशवी. पाणी पिऊ. खाल्लंच. अरे ह्याने का खाल्लंय म्हणून चेष्टा केली होय. मग अशी आल्यावरती खायला बसला. आता उतरायचं खायला बस. तुला आहे ना बॉडी बिल्डरला उतरवायला पाहिजे. हा ओ माय गॉड. बॅग दाखव की. बॅग अशी प्रॉपर बॅग दाखव. हा 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 काढच नाही बनेलच काढतो आता. बघू त्याचा आम्हाला. हा चल काढ. बनेल निघलेला आहे. बॉडी शो चालू झाला आता. इथं आंबे काढायचे राहिले तसेच. हा हा हो बाबू. हा चेस्ट. आता चेस्ट आणि ॲप्स निघाला का. तिकडनं चल ना बाळा. इकडनं चल ना. इकडनंच खाली चल ना. कसं आहे इथं बघा. वन अख्खं जळून गेलं हे. पण जेव्हा थोडासा पाऊस होऊन जाईल ना, काय हिरवगार होतं इथं. लय बघण्यासारखा व्ह्यू असतो इथं. हा आहे ना. ही जी लाईन दिसते ना ही वाली, ही हा वाडा आहे अख्खा खालपर्यंत. परत एकदा आपण जांभळ्यात आलोय. बघू आता. मग असे एवढे जरी आंबे जरी भेटले ना तरी लय झाले. तर ह्या झाडावर चढलाय मी. बघू आता ह्या तरी चढतो, नाही तर मग ह्या वाल्याच्या मध्येच आहे हे वालं. ह्याच्यावर तरी चढतो वरती. चला जाऊयात आता वरती. सत्यम भाऊंकडे देऊयात फोन. सत्यम भाऊ धरा. तरी एवढ्या लाडातून अरले बारीक आहे. चेक केले की मी. एवढ्या लाडातून आंबे काय आम्हाला भेटले नाही. ते ह्यावेळेस 19 आंबे भेटले आणि बारके भेटले. आता बघू. आम्ही चाललोय जांभळं बघायला. जांभळ्याच्या झाडाखाली बघू जांभळं आहेत की नाही बघू. नसतील तर वरती करवंदाची जाळी आहे, तिथे थोडे करवंद काढू आणि मग निघूयात. गावात जाऊ. जरा गावात जाऊन चहा बी पिऊ आणि मग निघू. बघा हे पण आमचंच खासर आहे. हे इथून तिकडंपर्यंत असं.
लागा ना हो का इथं हो इथं सत्यम नियोजन आहे इथं हो, इथनं झाडं लावायच्यात नवीन वाले आंब्याची आंबे नाही पेरू पण लावू. इकडं ते तिकडचं बांधा दिसतोय ना तो पेरू तर तिकडनं असा बांधा आहे हा इकडनं गोला असा आंबा आणि असा मला पाणी लागतं पाणी इथं नाहीये इथं फक्त पावसाळ्याचंच पाणी येतं अरे बापरे किती जांभळे अरे जांभळ्याच्या झाडाला जांभळाची फंदे राहिलेत का फक्त काय करतो आता तर मंडळी आता निघालोय आपण करवंद काढून झाले दाखव रे मस्त अर्धा किलो करवंद चला जांभळाच्या झाडाला काही जांभळं नव्हती कसं वाटतंय कोकिळा मंडळी आंबे वगैरे काढून झाले आता जाऊयात गावात जरा तोंड बिन धुवून चहा बी प्यायचा आणि मग निघायचं पुण्याला तर आंबे वगैरे काढून झाले एकदम ओके मध्ये निघूयात चला चला तर मंडळी आपण काय गावात थांबलो नाही पावसामुळं पाऊस चालू झालाय चांगला तर निघालोय आपण पुण्याला जायला आणि परत खायला बसलाय त्याचं ठीक आहे हा आत्ता बसलाय हा बघा आल्यापासून नुसतं खायला बसलोय थांबले गेले ना मी बाहेर ना आला गाडीत बसला खायला घेतलं बाहेर गेला परत गाडीत आला खायला घेतलं आल्यापासून नुसतं खातोय ठीक आहे त्या तब्येतीमुळं त्याला खायला लागतं तर चला निघालो आपण पुण्याच्या दिशेने एक जण आत्ता गावातला भाऊ भेटला होता तो पण पुण्यात ना आलाय तर तो म्हणला खडक वाचल्यावर लय गर्दी पावसामुळं तर आता बघू चला ट्रॅफिक लागलं तर तुम्हाला दाखवल्याच जाईल ते मग मंडळी आपण आता चहा प्यायला थांबलोय खडक वाचल्यावर मस्त पावसाचं वातावरण झालं तर म्हणलं चहा प्यावा तर चला चहा पिऊयात मग निघूयात काय व्ह्यू आहे समोर खडकवासला डॅम मस्त आता चहा आणि भजी येणार आहेत हे मॅच लवर RCB जिंकले तर डबल पैसे लावलेत का CSK जिंकले तर 1.9 म्हणजे 1.8 म्हणजे 1.5 पावशेर पैसे हा जाऊ दे चल जाऊ दे काय बोलतो तर आमची भजी आले आणि आम्ही खायला बी सुरुवात केलाय सत्यमची वाट न बघता क्वालिटी लागतायत आजच्याला भजी पावसामुळे चहा पण आलेला आहे आमचा आता कसा लागतो चहा पिलाय का
तू पिला चहा कसा आहे चहा काय की व्हायची आहे चांगला आहे सत्यम बोलला म्हणल्यावर चांगला आहे सत्यमला कसं व्यंकटेशची सवय ना थंड आहे थंड आहे गरम नाही जास्त. अरे वातावरण थंड आहे त्यामुळे करावं लागतो तुम्ही आता करून आणलाय चला खातो आणि मग निघाल्यावर दाखवतो चला बाबा तर आपण भजी खाऊन आता निघालोय हा बघा मस्त व्ह्यू झालाय पण काय अंधारामुळं जरा टेन्शन आलंय प्रतीक भाऊ त्याला एक टेन्शन वेगळं आहे मॅचेचं आमच्या गाडीला थोडी लाईट कमी ना दिसत नाहीये आम्ही आता डायरेक्ट घरात एंट्री घेतली पोते बिते असल्यामुळं गाडीचं काही घेतलं नाही मस्त जी होती मोनॅको तर हे बघा ह्याच्यात हापूस आंबे आहेत आणि हे पांढरे आंब्याचे ह्याच्यात करवंद आणल्यात तर आम्ही CNGच्या लाईनीत एक तासभर थांबून वैतागून आत्ताची गाडी CNGला लावली आहे भरायला फुल करून घ्यायची मामाच्या इथं लावायची आणि मग घरी जायचं तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा सत्यम सबस्क्राईब करायला लाव सबस्क्राईब करा नक्की तुमच्यासाठी अजून नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ तर CNG वगैरे भरून झालं आहे आम्ही निघालो आहे घरी जायला आता इथून मामाच्या इथं जाऊन गाडी लावणार आहे गाडी लावून झाली की मग घरी तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूयात चला बाय बाय